कोणासाठी? तुम्ही सांगणार तर तुम्ही देणार नाही. घराच्या जागेचा प्रश्न आहे की नाही? तुम्ही सांगत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी या जागेचा जो जाहीरनाम्यामध्ये मला वाटतं या ठिकाणी बारगळ यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा आहे. बारगळ साहेब मला भेटून गेले. 1700 कुटुंबांचा जवळपास हा प्रश्न आहे. 1700. मी विचारलं की एवढ्या महिला एवढ्या मोठ्या सांगितलं कशा काय या ठिकाणी आल्या कार्यक्रमाला? तर त्यामुळे त्यांचा घराचा प्रश्न आहे, घराच्या जागेचा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून आपण त्या जागेवर राहत आहेत, पण ती जागा आपल्याला मिळत नाही आहे. शासनाच्या योजना आहेत घरकुलाच्या, सगळ्यांना घर आम्ही सांगतोय, कोणी घरापासून वंचित राहणार नाही. पण तुमच्या जागेच्या प्रश्नामुळे तुम्हाला तो निधी मिळत नाही आहे, तो फंड तुम्हाला मिळत नाही आहे. आज राजेश पाटीलने सांगितलं, आपल्या आमदारांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो, मी घेतो. मी त्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की तुमच्या या जागेचा प्रश्न मी फक्त 2 महिन्यामध्ये मिटवून देतो. किती? 2 महिन्यामध्ये. परवा निवडणूक झाली, 3 तारखेला निकाल लागला की 4 तारखेपासून मी त्याचा पाठपुरावा करेन. माझ्या ऑफिसमधला एक सेक्रेटरी आहे, मी त्याला कामाला लावून टाकेल की तू 2 महिन्याच्या सगळे प्रकट मंजूर करून आणायचं आहे. जिथे ते फोन करायचा असेल अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीना असेल, मंत्र्यांना असेल, मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन बैठक करायची असेल ती आम्ही त्या ठिकाणी करू. पण 2 महिन्याच्या आत ही जागा तुम्हाला दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, हे पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगतो. हे आश्वासन नाही आहे. मी जरी निघून गेलो तरी आमदार तुमच्याजवळच आहे, त्यांना पकडायचं तुम्ही. राजेश पाटीलला पकडायचा की मंत्री सांगून गेले तुम्ही त्यांना पकडा, तुम्ही मुंबईत जाऊन आम्ही तुम्हाला पकडू म्हणून. तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला हक्काचं घर पाहिजे. शासनाचे पैसे येऊन पडलेले आहेत, पण जागेअभावी, जागेची अडचण आहे, तांत्रिक अडचण, त्यामुळे तुम्हाला ते मिळत नाही आहे. आता माझ्याकडे बारगळ पण येऊन गेले, त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची तयारी आहे, आम्ही सगळं काय कन्सर्न असेल आम्ही तुम्हाला देतो, लेखी देतो, स्टॅम्पवर देऊन देतो, पण हा प्रश्न मिटवा. म्हणून मी आजपासून ठरवलं आहे की आता हा तुमचा प्रश्न कायमचा मार्गी लावायचा. तुमचं तळोदा गाव हे शहर आजपासून मी दत्तक घेतो. बस तुमच्या गावातले जे जे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लावण्याची जबाबदारी जशी आमदार साहेबांची आहे, राजेश पाटीलची आहे, तशी माझी पण आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काही झालं कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलं सरकार आहे. पंतप्रधान मोदीजी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही मंत्री आहोत, आमदार आपला आहे. इथे कोणीही काही करू शकणार नाही. तुम्हाला आपले प्रश्न मार्गी लावायचे असतील, आपलं गाव सुंदर करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, सगळ्यांना जागा पाहिजे असेल, घरं बांधून पाहिजे असतील, तर कमळाच्या फुलाचं बटन दाबा. एकदा 2 तारखेला बटन दाबा, 3 तारखेला निकाल लागला की 4 तारखेपासून तुमच्या कामाला आम्ही सुरुवात करू. आणि हे 2 महिन्याच्या आत तुमचे राहिलेले नुसते घराचे नाही, जागेचे नाही, असतील नसतील ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू. एवढा विवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. मोदीजींनी सांगितलं की सगळ्यांना धान्य मोफत. रेशनवर तुम्हाला धान्य मोफत मिळत आहे की नाही? मोठ्याने सांगा, मिळत आहे की नाही? सगळ्यांना धान्य मोफत. आता कोरोनाचं 5 वर्ष झाले तरी सुद्धा धान्य तुम्हाला मोफत मिळत आहे, फुकट मिळत आहे, विनामूल्य मिळत आहे. मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत मी पंतप्रधान आहे तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत मिळेल. तो सगळ्यांना धान्य मोफत मिळते. आता खाण्यापिण्याची कोणाला चिंता राहिलेली नाही. अनेक योजना आहेत. मुलांसाठी शिक्षण योजना आहेत, मुलींसाठी आहे, वृद्धांसाठी पगार आहे, एस टीमध्ये मोफत तिकीट आहे, कुठल्या योजना, सगळ्या योजना. गरीब शेतकरी आहे, शेतकरी आहे, 1000 रुपये महिन्याला मिळतात, 12,000 रुपये वर्षाला तुमच्या खात्यामध्ये येऊन पडत आहे. सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे. तुमच्याकडे काही भांडे मिळाले की नाही? पेटे मिळाल्या भांड्यांच्या? सगळ्यांना भांडे. मिस्त्री काम करणारे घर कारागीर आहेत, त्यांना पेटे दिले की नाही? सगळ्यांना पेटे मिळाल्या. काय काय त्या पेटीमध्ये? गंबूट आहे, हातामध्ये ग्लोव्ज आहे, डोक्यावर हेल्मेट आहे, त्याला बॅटरी आहे, दुसरी बॅटरी आहे, 4-5 तरी डबा आहे जेवणासाठी, सगळं काही आहे. मच्छरदाणी आहे. आता मी मच्छरदाणी वाटल्यावर टी व्हीवर चाललाय की म्हणता की नवरा बायको मच्छरदाणी झोपा. आता मग काय केळी झोपतात तर कोण झोपेल? तुमच्यासाठी आहे. कामावरून कारागीर आमचा माणूस आला, आमचा मुलगा आला, आमचा भाऊ आला, नवरा आला, मच्छराचा त्रास नको, चांगली झोप लागली पाहिजे, दिवसभर काम करतोय, राबतोय,
त्याला मच्छरदाणी सुद्धा त्या ठिकाणी झोपायला दिली. इतकं गरिबाची काळजी घेणारं सरकार या ठिकाणी आहे. घरासाठी त्याला कर्ज मिळतं आहे, दवाखान्यासाठी त्याला मोफत पास मिळालेला आहे, सगळं काही मिळालं. गरीब माणूस आहे, कुठला आजार झाला मोठा, 2 लाख खर्च आहे, 4 लाख खर्च आहे, 5 लाख खर्च आहे, 10 लाख खर्च आहे, सगळ्या खर्चाची व्यवस्था सरकारने तुमची केलेली आहे. मोफत दिला. मुख्यमंत्री सहायता 2 लाख मिळत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले मुलांना 2 लाख रुपये 5 लाखावर आलेलो आहेत. पंतप्रधान सहायता निधीला 5 लाख रुपये मिळत आहेत. कोणी आजारी पडलं, मोठा आजार असेल, ऑपरेशन करत असेल, इथे नसेल नंदुरबार नसेल, नाशिक नसेल, मुंबई, कुठल्या हॉस्पिटलला जा, तुम्हाला 1 रुपया लागणार नाही. सगळ्यांचे इलाज आता मोफत होत आहे. इतकं गरिबाचं काळजी घेणारं सरकार हे देशामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आलं. आता मी एसटीने इकडे तिकडे जातो, रस्त्याने मी जातो, एसटीमध्ये मी बघतो सगळ्या महिला दिसतात, पुरुष दिसतच नाही आता एसटीमध्ये. मी वर्षभरापासून बघते असं काय झालं, माणसं गेले कुठे, सगळे माणसं दिसत नाही. एखाद्या 10पैकी एखाद्या खड्डीत कुठे हात देता भाऊ, परत त्या भगिनी कुठे गेल्या सगळ्या, म्हणजे माणसं गेले कुठे, पण सगळ्या भगिनी प्रवास करताय. मी 2-3 वेळा विचारलं आमच्या कार्यकर्त्यांना गाडीत, सगळ्या महिलाच आहेत, असं का झालं. तर त्याने सांगितलं भाऊ ते अर्ध तिकीट झालं ना, त्यापासून माणसं प्रवासच करतात नाही. सगळ्या महिला प्रवास करतात अर्ध तिकीट. कुणाकडे लंडन नंदुरबारला तूच जा, जशी आधार काही काम आहे तूच जा, कुणाला बघायला जायचं दवाखान्यात तूच जा, साखरपुड्याला जायचंय तूच जा, लग्नाला जायचंय तूच जा. महिला तर आश्चर्य वाटायला लागलं महिलांना की बाबा आतापर्यंत आपला नवरा घरच्या बाहेर पडू देत नव्हता, पण आता कसं काय होतं तूच जा सगळीकडे. त्याचं कारण हे अर्ध्या तिकिटातच काम होऊन जातं. आम्हाला लागलं तर 100 रुपये लागतात येऊन जाऊन, तुम्हाला फक्त 50 रुपयेच लागतात. 50 रुपयाची बचत होते. आणि म्हणून आता महिला घराच्या बाहेर पडल्या आहेत, त्या स्वायत्त झालेल्या आहेत, फिरायला लागलेल्या आहेत. आणि आता तर असं लग्नाला गेलं तर तूच जा, आयरला पैसे द्या, नाही तर लाडके पैसे आले तर 1,500 रुपये ते जोडतात, त्याचे 100 रुपये. दवाखान्यात बघायला जायचंय, सफरचंद घेऊन जा, केळं घेऊन जा, काही फळं घेऊन जा, ते बाई म्हणतात त्या पैसे, तर लाडक्या पैसे आले 1,500 रुपयाला देतात, जोडतात त्या 2. म्हणजे आता तुम्ही सगळ्या मालकीन पाहिजे झाल्या घरामध्ये, आम्हाला तुमच्याकडे पैसे मागावे लागतात. ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण चाललेलं आहे. तुम्हाला स्वतःच्या पायावर वागण्याचा प्रयत्न मोदीजींचा आहे, देवेंद्रजींचा आहे, भाजप सरकारचं आहे की तुम्ही सक्षम झाल्या पाहिजेत. आणि म्हणून बचत गटाच्या माध्यमातून काम करा, बँकेतून कर्ज घ्या, आपले उद्योग करा, काही गृहउद्योग सुरू करा. आज अनेक बचत गट असे ते लखपती नाही करोडपती झालेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये 4 दिवसापूर्वीच एका महिलेला, एका बचत गटाला आम्ही 6 कोटी रुपये कर्ज दिलं. तिने सांगितलं भाऊ मला 12 कोटी पाहिजे आहेत, मला 6 कोटी दिलं. बँकेने सांगितलं 4 महिने तुम्ही काम सुरू करा, तुम्हाला पुन्हा 6 कोटी रुपये देतो. म्हणजे घरात काम करणारी, शेतात काम करणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून पापड तयार करायला लागली, बिबड्या, कुरड्या, मसाले, लोणचं तयार करायला लागली. आणि आता 12-12 कोटी रुपये ती कर्ज घ्यायला लागली. वर्षाला तिचं उत्पन्न आता कोटीमध्ये झालेलं आहे, कोटीत झालेलं आहे. अशा अनेक महिला आहेत, अशा अनेक बचत गट आहेत की त्यांचं उत्पन्न आता कोटी रुपयात झालेलं आहे. हे तुम्हाला सक्षम करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्या घराबाहेर पडल्या पाहिजेत, स्वयंभू झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. हा त्यामागचा हेतू आहे. अशा अनेक योजना, 100 योजना मला सांगता येतील की त्या तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून कमळाला आपल्याला मतदान करायचं. हे कमळाचं बटन तुम्ही दाबतायत वारंवार. आपले आमदार आहे त्या ठिकाणी, राजेश भाऊ चांगलं काम करतायत की नाही, नक्की त्याच्या समोर म्हणून सांगतात हो. अतिशय उमदा कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे, त्याला आपण निवडून दिलं, दुसऱ्यांना निवडून दिलं. रात्रंदिवस तुमच्यासाठी झटतोय, पडतोय. अनेक योजना तळोद्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आहेत. शेकडो कोटीच्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या आहेत, अनेक योजना आहेत. हा डोम कसा बांधला, मी म्हटलं एवढा सुंदर त्यांचा फोटो घेतला की माझ्या मतदारसंघात मला बांधता आला पाहिजे म्हणून. मी 35-40 वर्ष झाले आमदार आहे, मला जे जमलं नाही ते तुम्ही या ठिकाणी करतात. माळी समाजाचा डोम आहे, 70 लाख आपण त्याला दिले म्हणे आपल्या निधीतून, 25-15तून, त्या खात्याचा मध्ये मीच होतो, मीच ते मंजूर केले. पण अतिशय सुंदर असा डोम, ती व्यवस्था आहे छोट्याशा गावामध्ये आपण या ठिकाणी. असे अनेक कामं, रस्त्याचे सगळे रस्ते सिमेंटचे केलेले आहेत, ड्रेनेजची व्यवस्था पण करतोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय.
या सगळ्या योजना तुमच्यासाठी आमदार सगळ्या ठिकाणी करतायत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे. जास्त वेळ होतोय, मलाही पुढे जायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रश्न काय आहे? काय प्रश्न आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाचा गावातला?